सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभं करणं चूक होती. मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य. राज्यातील नेत्यांना वाटतं की पैसे दिले की बहीण बदलता येते, पण आम्ही बहिणी 1,500 रुपयाला बिकाऊ नाही. लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं. योजनांसाठी वाटायला पैसे आहेत, मग मोबदला द्यायला का नाही? सुप्रीम कोर्टाचा सवाल. पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणी मुख्य सचिवांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू, सुप्रीम कोर्टाचा इशारा. लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी नसून मतं विकत घेण्यासाठी. लाडक्या बहिणी बेईमानांना ओवाळणी टाकणार नाहीत. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. रवी राणांनी मिश्किल टोले लगावले, या अडाण्याला समजलं नाही. लाडकी बहीण योजनेवरून नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका. तर चुकून यांचं सरकार आलं तर हे सगळ्या योजना बंद करतील, नितेश राणे यांची टीका. राखी पौर्णिमेच्या निमित्तानं 18 ऑगस्टला देवेंद्र फडणवीस राज्यातील बहिणींशी संवाद साधणार. लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटण दाबा, योजना बंद पडणार नाही. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, अजित पवारांचं आवाहन. लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. कुठल्याही लोकप्रतिनिधींनी गैरसमज पसरेल असं जनतेसमोर बोलू नये. रवी राणांच्या वक्तव्यानंतर आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. महिलांसाठी योजना सुरू करायच्या आणि मतांसाठी वापरायच्या. राणा दाम्पत्याचा मूळ स्वभाव ब्लॅकमेलिंगचा. यशोमती ठाकूर यांचा रवी राणा यांच्यावर निशाणा. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. तर 15 नोव्हेंबरपर्यंत निकालाची शक्यता, सूत्रांची माहिती. दिल्लीतील नेत्यांना आणखी काही दिवस बॅटिंग करायची आहे. विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. तर दिवाळीच्या आधी किंवा नंतर मतदान होईल, सुळेंचा दावा. विधानसभा निवडणुकांच्या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न होईल. विधानसभेच्या तारखांवर संजय राऊतांनी व्यक्त केली शंका. कोर्टामध्ये तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जात असल्याचा राऊतांचा आरोप. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व्हेची चढाओढ. लोकसभेमध्ये फटका बसल्यानंतर भाजपबरोबर शिंदे आणि अजितदादा गटाचाही स्वतंत्र सर्व्हे, सूत्रांची माहिती. सॅम्पलिंगमध्ये बदल करून महायुतीमधील पक्षांचा सर्व्हे. लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची प्रश्नावली. सर्व्हेनंतर जिंकून येण्याच्या निकषावर तिकीट देणार, सूत्रांची माहिती. 2 महिन्यापासून आमचा सर्व्हे सुरू आहे. निवडून येणाऱ्यालाच तिकीट देणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. महायुतीसाठी विधानसभेचा सर्व्हे अत्यंत प्रतिकूल. मात्र आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. राज्यामध्ये काही झालं तरी ठाकरे 2 सरकार येणार. संजय राऊतांचे ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबतचे संकेत. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल तर नाना पटोले यांनी सांगावं. आम्ही स्वागत करू. मी महाराष्ट्राच्या मनातील चेहऱ्यावर बोललो, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी आरएसएस मैदानामध्ये उतरणार. संघाचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये महाराष्ट्रामध्ये भाजप आणि संघामध्ये समन्वय साधणार. उमेदवाराचा सर्व्हे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास तिकीट कापणार. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय. विद्यमान आमदारांना सुद्धा लागू होणार आदेश, भाजपकडून जाहीर. संसदेमध्ये सरकारच्या विरोधामध्ये बोलल्यावर सदानंद सुळेंना नोटीस येते. आयकराच्या नोटीसीला आम्ही लव्ह लेटर असं बोलतो. सदानंद सुळेंना आलेल्या नोटीशीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळे यांना गैरसमज झालाय. चुकीचं काम करणाऱ्यांना नोटीस येते. सुळेंच्या प्रतिक्रियेवर गुलाबराव पाटलांचं उत्तर. नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्ष करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटी मिळणार. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. नाशिकचा मराठा समाज भुजबळांचा कार्यक्रम करणार. येवल्यामध्ये भुजबळ आपोआप पडणार, त्यांना काय पाडायचं? शांतता रॅलीमधून जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल. नाशिक शहरामध्ये जरांगे पाटलांचं जंगी स्वागत. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज समारोप. मनोज जरांगे पाटलांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. जरांगे पाटलांचं शिर्डीमध्ये जोरदार स्वागत. मराठ्यांच्या आमदारांच्या मतांवर निवडून येणाऱ्याला काय करणार? फडणवीसांच्या भाकरी खातो म्हणून मराठ्यांशी गद्दारी करणार का? मनोज जरांगे यांचा प्रवीण दरेकरांवर निशाणा.
राणेंच्या पोरांना मी किंमत देत नाही. राणे कुटुंबाचा सन्मान करतो म्हणून त्यांना काहीही बोललो नाही, पण माझ्या विरोधामध्ये बोलाल तर मी गप्प कसा बसू. जरांगेंचं वक्तव्य. मराठा समाजासोबतच धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या समाजाच्या आरक्षणासाठी आमची मार्ग काढण्यासाठी सहकार्याची भावना, कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं. मराठा आरक्षणाबाबत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त. मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढला. शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मराठा आंदोलकांनी अडवलं. कल्याणकरांना घेराव घालत मराठा आंदोलकांनी जाब विचारला. पश्चिम विदर्भामधील महायुतीच्या बैठकीचं रवी राणा यांना निमंत्रण नाही. नवनीत राणा यांना सुद्धा बैठकीचं निमंत्रण नसल्याची सूत्रांची माहिती. स्थानिक राजकारणामुळे निमंत्रण न दिल्याचा राणांचा आरोप. 15 ऑगस्ट पासून पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन सारसबागेमधून यात्रेला सुरुवात होणार. 15 ऑगस्टला हडपसर आणि वडगाव शेरीमध्ये तर 16 ऑगस्टला भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात यात्रा निघेल. एमसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी घेतली शरद पवारांची भेट. अजिंक्य नाईक यांनी शरद पवारांचे आभार मानले. एमसीए अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांनी पाठिंबा दिला होता. आमदार बबन शिंदेचे बंधू रमेश शिंदेनी शरद पवारांची भेट घेतली. बबन शिंदे अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार, तर रमेश शिंदे यांनी मुलगा धनराज शिंदे सोबत पवारांची भेट घेतली. आमदार संजय शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांकडे अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार. मंत्रालयाचे अधिकारी हजर राहत नसल्याची पत्रामध्ये तक्रार. अधिकाऱ्यांकडून कामं करण्यास टाळाटाळ होत असल्याचाही पत्रामध्ये उल्लेख. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर 2 दिवसीय कोकण दौऱ्यावर. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार मिलिंद नार्वेकरांचा कोकण दौरा. उदय सामंत यांच्या विरोधामध्ये सक्षम उमेदवार देण्याबाबत ठाकरे गटामध्ये खलबतं. जीएसटी कौन्सिलची 9 सप्टेंबरला दिल्लीमध्ये बैठक होणार. बैठकीला महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार उपस्थित राहणार. जीएसटी कौन्सिलची 54वी बैठक होणार. विशाळगड अतिक्रमण आणि हिंसाचाराबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करा. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. अतिक्रमण विरोधी कारवाईच्या याचिकेवरील सुनावणीवेळी निर्देश.